आसिफ गती घ्या बरोबर 8 वाजता 10 फेरे खाली आले घ्या थोडीशी गती घ्या वळा या मैदानातील गड क्रमांक 6 वाला आणि 6 सुटण्यासाठी सज्ज होतोय थोडीशी गती घ्या 11 ते 30 चे बैलगाडी मालक गाड्या झोपा अजून एक ही गाडी झोपलेली नाही 11 ते 30 वाले गाड्या झोपून तयार 11 ते 30 वाले वेळ कोणी लावायचा नाही त्याला फक्त 10 मिनिटं वेळ असणार आहे त्यामुळे आपण गाड्या ताबडतोब झोपा सोडा उशीर येणारे बैलगाडी मालक आपण पुन्हा राखीव तत्वाचा उपयोग करायचा याची नोंद घ्या काय झालंय ओ छत्रीवाले आम्हाला खालचं दिसून झालं इथनं थोडीशी मागे घ्या ना छत्री घ्या मागे घ्या अहो त्या झाडाखालचे धंदे कृपया जरा मागे घ्या ना कारण तिकडे बैल जात आहेत एखाद्या बैलाचा अपघात व्हायला नको नुकसान व्हायला नको आपल्या धंद्याला देखील नुकसान नकोय त्यासाठी आम्ही सांगतो धंद्यावाले तिकडे बघा वडापाव अंडावा तिकडे जाल देखील पेटवला कोणतरी बघा तिकडे बैल जगेल्यावर बैलाच्या दुखापत बाजू शकतो बैल कृपया धंदा तिथून काढावं साला बराच वेळ लागतोय आसिफ थोडीशी गती घ्या आसिफ गती घेणं काळाची गरज आहे कारण 90 फेऱ्यात त्यामुळे मैदान उरकलं पाहिजे थोडीशी गती घ्या नंबर डेकर सुटला स्वर्गीय भारत 5000 केसरी मैदानातील गड क्रमांक 6 पळतोय 6 मध्ये एक जण कुठना आणि कसा पळतोय बघा लढा चला 6 मध्ये कोण होतं या ठिकाणी सीमेला पात्र अलीकडं रायना आणि आमदार पळतोय त्याला पलीकडं सुंदर अशी लढत देतोय परंतु अलीकडं बाजी मारले भैया ड्रायव्हर वाटेगावकरांना काल गाजवला अजून गाजवा ज्याच्या धमक आहे असा सप्त हिंद केसरी भारत आणि या भारतच्या दावणीचा पठ्ठ्या आता रैना पावला सुंदर अशी गाडी अलीकडे पळाली द्या निकाल हा गड क्रमांक 7 चा निकाल तास क्रमांक 1 वरून धावली गाडी आई गावदेवी प्रसन्न धवेली बदलापूर कुमारी साई उत्तम षटगवली धवेली बदलापूर यांचा सप्त हिंद केसरी भारत कालगाव शालगाव या गाडीचा 1 नंबर आला आमदारांनी रैना पाहला गाडी सेमीला पात्र आपला हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उत्तम षटगवळी दहेली बदलापूर किरणाप्पा कालगाव शालगाव यांचा या ठिकाणी घरचा साज पाहला उजवीला पाहला रैना डावीला पाहला आमदार सुंदर अशी गाडी या ठिकाणी सेमीसाठी पात्र केली भैया ड्रायव्हर वाटेगावकरांनी कोणीवाले स्टेज जाऊल्या कोणीवाले आसिफ काय झाले 7वा सोडता का 8वा भावेश कोणी स्टेज जाऊल्या 8वा सोडा हा कल्पेश नाईक लाईव्ह वाले कलम स्टेज जाऊल्या लाईव्ह प्रक्षेपण या बैलगाडी क्षेत्रामध्ये 8 सुटतोय 8 आपल्या मालकाचं नाव या ठिकाणी अजरामर केलं या बैलगाडी क्षेत्रातला दोन्ही खांदी पब्लिकचा बेताज बादशाह ज्या बैलानं हे बैलगाडी क्षेत्र उंचांकनावर या ठिकाणी नेऊन ठेवलं असा या ठिकाणी सप्त हिंद केसरी भारत आणि या भारतच्या दावणीतला पट्ट्या आता रैना पाहला सुंदर अशी गाडी या ठिकाणी सेमीला पात्र केली भैयाडावर वाटेगावकरांनी सुंदर अशी गाडी पाहिली स्वर्गीय अरुण षटगवली यांच्या स्मरणार्थ कार्तिकी प्रकाश षटगवली सही उत्तम षटगवली धविली बदलापूर यांचा घरचा साज पाहला रैना आणि आमदार पाहला त्यामध्ये उत्तम षटगवली आपला हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली गाडी सेमीला पात्र वळा 8 वळा सोडा 8च्या गाड्या सोडा वल्ला गट क्रमांक 8 वल्ला आणि 8 ला 1 ला टिटवाला मानिवली 2 ला कारिवली भिवंडी 3 ला जांभिवली 4 ला भालिवडी
उत्तम शेट गोले आपल्या सन्मानासाठी यायचे. 5 ला आरडे, 6 ला नातेपुते इगतपुरी, 7 ला नेरे पनवेल, 8 ला देवरुंग भिवंडी आणि 9 ला पिंपलास भिवंडी असा गट क्रमांक 8 सुटण्यासाठी सज्ज. आणि आमचे ज्ञानियामा हिंद केसरी ड्रायव्हर यांचं आगमन झाले, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि उत्तम दादा गवळी आणि आमचे भूषण शरदकर, आमचे मार्गदर्शक सुदाम शेठ पवार यांचं आगमन झाले आजच्या मैदानामध्ये. बाबा बैलाचे मालक आपलं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण व्यासपीठावर यायचे, आपले या ठिकाणी सन्मान केला जाईल. आणि आमचे बघा सुंदर अशी गाडी पाहिली, घरचा सास पाहिला, रैना आणि आमदार पाहिला, त्यामध्ये उत्तम शेट गवळी देविली बदलापूर यांच्याकडून समालोचन करताना 500 रुपयाचा इनाम आले. आपले या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन. बघा परत जाणारे टेम्पो मालक दुसरा भाडा असेल तर बागूची वाडी आहे, त्या वाडीमधून आपण जायला रस्ता आहे, तिथून जाऊ शकता. ज्या गाडा मालकांना जायची त्यांनी देखील तिकडूनच जा, कारण सुंदर असा रस्ता आहे. फक्त येऊ नका कारण चढाव जास्त आहे. आणि आमचे अखिल भारतीय बैलगाडी संघटना कर्जत तालुका बैलगाडी संघटना कार्याध्यक्ष भगवान शेठ संचयांचं आगमन झालं. आपले या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचे, आपले या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. भगवान शेठ संचय नेरलपडा आपण या ठिकाणी स्टेज जवळ, आपले या ठिकाणी सन्मान केलं जाईल. घ्या अशी बाट लावून घ्या आणि आत सोडायचा प्रयत्न करा. बराच वेळ लागतोय. आसिफ भाई गाड्या वळवा, अजून गाड्या वळलेल्या नाहीत. आसिफ खोनीवाले स्टेज जवळ्या, गजानन राजेंद्र पाटील खोनी. वल्ला 8 वल्ला आणि 8 सुटण्यासाठी सज्ज. या आमच्या रामचंद्र शिनारे नेरळ यांचं देखील आगमन झाले, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एक 11 ते 30 चे बैलगाडी मालक गाड्या झोपा. 11 ते 30 वाले अजून गाड्या झोपा घेतले. 11 ते 30 वाले गाड्या झोपायला घ्या. वेळ आपण लक्षात घ्या. 20 फेरे 20 फेरे गाड्या झोपायला घ्या. 11 ते 30 चे बैलगाडी मालक गाड्या झोपा. आणि बघा सई उत्तम शेट गवली धवेली बदलापूर यांच्याकडून भैया ड्रायव्हरला किती 1000चं इनाम आले. आपण मालकाकडूनच घ्या. दूरचंडावर आले असेल तर स्टेज जाऊन या. योगेश सेट कालन आपल्याला शोधतोय. 11 ते 30 वाले गाड्या झोपा. 11 ते 30 वाले गाड्या झोपा. 11 ते 30 वाले अजून गाडी झोपा घेतलेली नाही. 11 ते 30 वाले झोपा. गाड्या पटपट झोपा. जनरल वाले स्टेज जवळ. जनरल वाले स्टेज जवळ या. 11 ते 30 झोपा. 11 ते 30 वेळ अभावी लक्षात घ्या. 20 फेरे निघाले. 20 फेरे गाड्या झोपा. 11 ते 30 वाले. आसिफ वेळ लागतोय बराच. आसिफला आवाज खाली पोचतोय का? वळवा गाड्या वळवा. भावेश पाटील स्टेज जवळ या. घ्या
आसिफ भाई गाड्या लावून घ्या, गाड्या सोडायचा प्रयत्न करायचा आहे. निखिल सांगून आलाय का? हॅलो. आसिफ काय झालंय? 8ला या ठिकाणी बराच वेळ लागायला लागला असे बया. घ्या चला गती घ्या. 11 ते 30 बैलगाडी मला गाड्या झुपलेत का बघा. वेळेअभावी या ठिकाणी 20 गट संगती बरोबर खालती जाणार आहेत. घ्या गाड्या झुपायला. सोडा गाड्या सोडा. सुट्टी मेकर बैलगाडी मालक आपण या ठिकाणी झेंडूवाल्या सहाय्य करायचंय. वळा 8 वळा या मैदानातला. बघा ज्या बैलगाडा मालकाला ऑब्जेक्शन घ्यायचे तर आधी इथे 2000 भरावे लागतील. जर आपला ऑब्जेक्शन सक्सेसफुल झाला तरच आपले ते पैसे रिटर्न मिळतील, अन्यथा पैसे ते रिटर्न मिळणार नाही. सुटला गड क्रमांक या मैदानातील 8 सुटला आणि 8 मध्ये सुंदर अशी लढत चाललेली. कोण होत या ठिकाणी सीमीला पात्र. सुंदर अशी लढत चालू आहे. सुंदर अशी दोघात लढत लढत लढत, परंतु बाजी मारली रायबर. छोटा पॅकेट बडा धमाका. गाडी बघा मागणं, गाडी बघा. आसिफ 7 सोडताय का 9 सोडताय? आसिफ भैया 7 आहे का 9 आहे का 10 आहे का 9 7? मग आता 7 सोडलाय काय? मग आता 8 सोडताय का? हा मग फोन कर ना. आता 7 सुटलाय. 7 सुटलाय. आत्ताचा गट 7 सुटला. हा गट गट क्रमांक 10 पर्यंत म्हणजे 21 ते समजा तेवढ्याच कालावधीत ऑप्शन घेतलं जाईल. 21व्या गट पाळल्यानंतर ते 21 चा घेणार नाही. 10 गटापर्यंत तुम्हाला फक्त हे राहील म्हणा. ते पुकारून नाही पाहिजे. आणि बघा जेवढे गट पाळणार आहेत तेवढे गट पाळून त्या कालावधीमध्ये ऑब्जेक्शन घेतला तरच तो तुमचा ऑब्जेक्शन घेतला जाईल. या ठिकाणी 10 गटांचा ठेव. 10 गटांचा नाही 20 गट जाणार होता. हा बघा समजा 21 ते 11 ते 30 पर्यंत गट जाणार आहेत. ते गट पळून आले की तोपर्यंत तुमचा ऑब्जेक्शन घेतला जाईल. याची नोंद घ्या. तुम्ही बोला आम्ही 31 ते 50 पर्यंत गट पळला गेलं त्यावेळेस ऑब्जेक्शन घेतला तर तो ऑब्जेक्शन या ठिकाणी स्वीकारला जाणार नाहीये. याची कृपा नोंद. ऑब्जेक्शन लगेच घ्यावा लागेल आपल्याला. याची बैलगाडा मालकांनी नोंद घ्या. आणि गट क्रमांक 7 चा निकाल तास क्रमांक 4 वरून धावली गाडी आई गावदेवी प्रसन्न हरिभक्त परायण तुळशीराम चांगो मडवी कैलासवासी हरिनारायण मडवी आदित्य रमाकांत मडवी रॉकी पिस्तूल ग्रुप उसाटणे यांचा या गाडीचा 1 नंबर आला. गाडी मालकाचा आणि चालकाचा हार्दिक अभिनंदन. सुंदर अशी गाडी पाहिली. अलंकार शेठ मडवी उसाटणे यांचा रायबा पाहला आणि रायबा सोबत सुंदर असा वासरू पाहला. गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन. गाडी सेमीला पात्र.
सुंदर अशी बैल बाळ राधे इंटरप्राइजेस दीपक शेठ पाटील चिरले, कान्हा शेठ पाटील, ज्ञानेश्वर ठाकूर यांचा शॉटगन मेहरबान पारा आणि मेहरबान सोबत पारा उसाटणेकरांचा रायबा. गाडी सेमीला पात्र, आपला हार्दिक अभिनंदन. ज्या रायबानं चालू सीझनला बिंदोरच्या शर्यत क्षेत्रामध्ये धुमाकूळ घातलाय असा उसटणेकरांचा रायबा पावला आणि त्याच्याबरोबर ही बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये बिंदोरच्या क्षेत्रामध्ये आपल्या मालकाचं नाव ज्याने या ठिकाणी खूप उंचीवरती नेऊन ठेवलं असा महबूब आणि या महबूबच्या दावणीचाच या ठिकाणी आता पट्ट्या पाहला. शॉटगन मेहरबान म्हणून ज्याची ओळख आहे असा हा मेहरबान पाहला. गाड्या सुटल्या. गड क्रमांक या मैदानातील 8 सुटला आणि 8 मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे. कोण होतं या ठिकाणी 8वा बैलगाडी मालक सिमीला पात्र. सुंदर अशी लढत चालू आहे, परंतु मधल्या रानाला डबल टॅप टाकला असा हा सिकंदर. गाजा गाजा गाडी बघा मागणं, मागणं गाड्याला लक्ष द्या. अभिनंदन कान्हा शेठ पाटील, राधे इंटरप्राइजेस दीपक शेठ पाटील चिरले उरण यांचा मेहरबान पाहला शॉटगन. आपला हार्दिक अभिनंदन. त्याबद्दल समालोचन करताना 500 रुपयाचा इनाम आले, धन्यवाद. नुसता काना शेट नाही, आणि कधी कुठं काय करावं आणि कधी कुठं काय घडवावं हे ज्याच्याकडून शिकावं. आणि मेहरबान असा गटपास हा झाल्याबद्दल नितीन शेठ पवाली मेडिकल कडाव यांच्याकडून 200 रुपयाचा इनाम आले, धन्यवाद. नुसता काना सेट नाही, कधी कुठं काय घडवावं आणि कधी कुठं काय करावं असा नियोजनाचा बेताद बादशाह या बैलगाडी शर्यत क्षेत्रामधला एक नामवंत बैलगाडी मालक काना शेठ पाटील नौपाडा. पिनात्ताचा निकाल. हा बघा गड क्रमांक 8 चा निकाल. गड क्रमांक 8 चा निकाल. तास क्रमांक 5 वरून धावली गाडी श्री बाल दिगंबर प्रसन्न, सोनू शेठ भोपतराव खराव, रोहित राजेंद्र दीक्षित आरडे यांचा सिकंदर पाला आणि सिकंदर सोबत पाला सुंदर असा वासरू पाला. गजा पाला. या गाडीचा 1 नंबर आला. गाडी मालकाचा आणि चालकाचा हार्दिक अभिनंदन. आणि बघा कान्हा शेठ पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केले, माझ्या मुलं थोडा उशीर झाला आणि कमिटीने सहकार्य केल्याबद्दल कमिटीचा देखील मी आभार मानतो असं त्यांच्या तोंडातून आम्ही या ठिकाणी सांगतोय तुम्हाला. त्याबद्दल आपलं या ठिकाणी अभिनंदन. सुंदर अशी आता गाडी पळाली. ज्या बैलानं चालू सीझनला बिंदूरच्या शर्यत क्षेत्रामध्ये धुमाकूळ घातलाय, घाटावरती या ठिकाणी 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये धुमाकूळ घातला असा या ठिकाणी आता सिकंदर पळाला. सोनू शेठ भोपतराव कडाव कर्जत यांचा या ठिकाणी सिकंदर पळाला आणि त्याच्याबरोबर गजाभाई वल्ला गड क्रमांक 9 वल्ला. मुंबईच्या बिंजोर क्षेत्रामध्ये या ठिकाणी आवर्जून नाव घेतलं जातं सोनू शेठ भोपतराव कडावकरांचं. काळ गाजला होता या ठिकाणी बैलगाडी क्षेत्रामध्ये. हा रोहित राजेंद्र पिस्तूल आर्डेकरांचा गजाबाला. ज्या पिस्तूलनं सोनू शेठ भोपतराव कडावकरच हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलं होतं. त्यानंतर पोचलं नाव राजानं आणि त्यांच्या दावणीतला आता पट्ट्या पाला असा हा सिकंदर. आणि सिकंदर सोबत पाहला रोहित राजेंद्र दीक्षित, शिवराम बिवा टकले कौसा यांचा गजाभाई पाहला. आणि सुटला. प्रसन्न सोनू शेठ भोपतराव यांच्याकडून समालोचन करताना 777 रुपयाचा बक्षीस आले, आपला हार्दिक अभिनंदन. सुटला 9 सुटला या मैदानातला आणि 9 मध्ये रणसंग्राम चालू आहे. कोण होतं या ठिकाणी 9वा बैलगाडी मालक सिमीला पात्र. मधल्या थराला टाप टाकला. दिसायला बारकच आहे परंतु मालकाच्या नावासाठी पळतोय. गड क्रमांक 9 चा निकाल. गड क्रमांक 9 चा निकाल. तास क्रमांक 5 वरून धावली गाडी एस के शेठ नाईक, खोलीकोपर पनवेल, कुमारी तीर्थामान नाईक, दिव्या दिनेश दुधकर भाल, राकेश रत्न मात्रे भालगाव या गाडीचा 1 नंबर आला.
गाडी मालकाचा आणि चालकाचा हार्दिक अभिनंदन. गट पासला बोलू ना पास कसे करे सन्मान चिन्हासाठी कोणती काय माहिती तो बैल उतरवला होता ना. अरे बैल उतरवला होता तो हे कर ना गट पासला सन्मान चिन्ह घेऊन जा ना म्हणा. गट पास गटपासचे विजेते सन्मान चिन्ह आपण घेऊन जा. गटपासचे विजेते 9चे बैलगाडा मालक बैलांची नावं सांगून जाऊ. वल्ला गट क्रमांक 10 वल्ला आणि 10 ला 1 ला मालेवाडी, 2 ला सोनारपाडा, 3 ला मुरबाड शिरगाव, 4 ला खांडपे भिवंडी, 5 ला संभाजीनगर इंद्रकेसरी शाकीर दुरकरी, 5-6 ला हालिवली दिवा दातिवली दिवा, 7 ला कडा ओवले, 8 ला किकवी आणि 9 ला मानिवली. असा गट क्रमांक 10 सुटण्यासाठी सज्ज. या गट क्रमांक 9चे बैलगाडी मालक आपल्या विजेत्या बैलांची नावं सांगून जा. 9चे विजेते बैलगाडी मालक आपल्या बैलांची नावं सांगून जा. माईक वाले अजून माईक जोडा. बऱ्याच दिवसानं नाव ऐकायला मिळालं. सुटला एसके नाईक गट क्रमांक 10 सुटला आणि 10 मध्ये सुंदर अशी लढत सुरू झाली. सुंदर अशा गाड्या पालतायत. डावीना लाडू आहे इकडं, बाजीराव पालतोय मात्र शेवटच्या शहाला खोनबाजी मारतोय. दोघात लढत मागणं येऊन चिकाटला निकाल घेतला असा बाजीराव. गाडी बघा मागणं, गाडी बघा पुढे पळणार मागणं गाडी आली. तिकडे गाडी थांबले बघा. महेश ड्रायव्हर घ्या. बाजीरावनं बाजी मारली. येऊ द्या 11 ते 30चे बैलगाडी मालक आले आता. मागणं गाडी आले बघा. सुंदर अशी गाडी पाहिली एसके नाईक कोली कोपर यांचा या ठिकाणी वजीर पाहला आणि त्यांच्या बरोबर काकडवालकरांचा एमपी पाहला. सुंदर अशी गाडी लंपी पाहला. सुंदर अशी गाडी या ठिकाणी श्रेया कदम साळवी काकडवाल यांचा या ठिकाणी लंपी पाहला. सुंदर अशी गाडी या ठिकाणी सेमीसाठी पात्र. या टीम डॅडी ग्रुप भोईरवाडी कांबालपाडा आपलं हार्दिक स्वागत आहे. सागर शेठ भोईर, सुनील शेठ भोईर आपलं हार्दिक स्वागत. येऊ द्या 11 ते 30चे बैलगाडी मालक. ए, काय आता बोलायचं. अहो धरून घ्या ना पहिलं. एसके नाईक कोली कोपर गट क्रमांक 10 चा निकाल. तास क्रमांक 5 वरून धावली गाडी. आई गावते प्रसन्न बाजी शारदूल ग्रुप तलेगाव छत्रपती संभाजीनगर हिंद केसरी शाकीर दुरकरी ER अमोल राठोड यांचा 1 नंबर आला. गाडी सेमीसाठी पात्र. आपला हार्दिक अभिनंदन. हार्दिक अभिनंदन श्रीकांत जोशी नवापाडा यांचा आणि छत्रपती संभाजीनगर हिंद केसरी शाकीर दुरकरी यांचा बाजीराव आणि बाजीराव सोबत सुंदर असा वासुर पाहला. गाडी सेमीला पात्र. आपला हार्दिक अभिनंदन. चला सन्मान करून घ्यायचंय. चला 11 ते 30चे बैलगाडा मालक. चला गाड्या जाऊ द्या. गजर वाजवा. अरे